दरम्यान ऑनलाईन ऑर्डर केलेले नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या उत्पादनाची डिलिव्हरी थांबवली असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता। याला IFFCO कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले। कंपनीने उत्पादन विकण्याचा अधिकार ई कॉमर्स प्लॅटफॉर्म नसल्याचा दावा IFFCO कंपनीने केलेला आहे। या अनधिकृत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून केलेल्या खरेदी पूर्णतः खरेदीदाराच्या स्वतःच्या जोखमीवर आणि जबाबदारीवरती आहेत। हे प्लॅटफॉर्म खरेदीदारांना फसवतात, गैरवाजवी किंमत आकारतात आणि रद्द झालेली उत्पादने विकतात असंही स्पष्टीकरण संबंधित कंपनीकडून अंजली दमानिया यांना देण्यात आले। आणि यावर बोलण्यासाठी स्वतः अंजली दमानिया आता आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीताई, कंपनीकडून आता हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे, याबाबत आपली काय भूमिका? मला गंमत वाटते सगळं बघून, आणि आता कंपनीला सुद्धा उतरायला लागलं या सगळ्यात हे बघून तर आणि गंमत वाटते। आणि त्याच्यात म्हटलं काय जातंय की ते खरेदीदारांना फसवतात। आणि कसं फसवतात की गैरवाजवी किमती आकारतात। कोणाला पटेल 92 रुपयाला मला बॉटल त्या ॲग्री बॅगरीवरनं मिळतेय आणि एक बॉटल मला मिळतेय जी माझ्या सरकारने 220 रुपयाला घेतली। मग गैरवाजवी कोण आहे? ॲग्री बॅगरी आहे का माझं सरकार आहे? इथे मला फक्त 10 लिटर म्हणजे मी 20 बॉटल 500 ml च्या घेतल्या आणि त्या मला 92 रुपयाला पडल्या। माझ्या सरकारने 19,68,000 बॉटल घेतल्या आणि त्या सुद्धा 220 रुपयांनी। नॅनो डीएपी जे मी 269 रुपयाला 20 बॉटल 500 ml च्या घेतल्या, माझ्या सरकारने 19,57,000 बॉटल घेतल्या 590 रुपयांनी। गैरवाजवी कोण आहे? ॲग्री बॅगरी आहे का माझं सरकार आहे? आणि त्याच्यावर आज इफ्कोने दिलंय। म्हणजे जसं मी म्हणत होते MIDC आणि ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट मधले अधिकारी सुद्धा इन्व्हॉल्ड आहेत, इफ्को मधले सुद्धा अधिकारी आता इन्व्हॉल्ड आहेत, हे याच्यातनं स्पष्ट होत आहे। आणि आता हा स्कॅम किती मोठा आहे या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईलच। म्हणूनच मी उद्या आणि एक मोठा खुलासा करणार आहे, जो सकाळी 11 वाजता प्रेस कॉन्फरन्स मी घेणार आहे आणि एक मोठा खुलासा करणार आहे। मग त्याची डिटेल्स मुंडानी द्यावे, इफ्कोनी द्यावे, कृषी विभागाने द्यावे किंवा शिवराज सिंग चव्हाणनी द्यावे। मला त्याची एक्सप्लेनेशन पाहिजे, कारण ही चाललेली शेतकऱ्यांची लूट आता बंद झाली पाहिजे। निश्चित अंजलीताई, आता यावरती स्पष्टीकरण सरकारकडून दिलं जातं का हेही आपण बघूयात। तुर्तास धन्यवाद, तुम्ही ही सगळी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।